नमस्कार मित्रांनो, अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला जो काही टॉपिक आहे तो एक थोडासा क्युरिओसिटीचा टॉपिक आहे. कोणता आहे? क्युरिओसिटीचा. म्हणजे आपण बघितलाय त्या गोष्टी सगळ्या बघितल्या, पण त्या गोष्टी नेमक्या आपल्याला त्याचं माहिती नाहीये. आता तुम्ही गावाकडचे असाल तर कदाचित पाहिले असाल सिटीमध्ये, पण बघू शकता प्रत्येक माणूस हा ते बघत असतो. ठीक आहे, ते कोणती गोष्ट आहे तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही जनावर बघत असता, जे काही पाळीव वगैरे प्राणी असतात, ते खाली बसल्यानंतर जेव्हा जेव्हा ते स्टेबल बसून असतात ना, त्यावेळेस ते आपलं जे तोंड आहे ना, ते जास्त म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये रुमिनंट म्हणजे रुमिनेशन म्हणतात, म्हणजे मराठी त्याला रवंत करणे म्हणतात. ते जे रवंत करत बसत असतात, ते नेमकं तसे का बरं करत असतात? ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळी मला तो प्रश्न पडला होता, पण त्यावेळी मला ते माहित नव्हतं. पण ज्यावेळेस मी त्याचा अभ्यास केला त्यावेळी मला समजलं की ते जे पाळीव प्राणी म्हणतात किंवा जे मोस्ट ऑफ द प्राणी असतात, ते रवंत करत आपलं तोंड जो आहे तो हलवत बसत असतात, किंवा ते आमच्याकडे कवरी करत बसले असं ते त्याला शब्द आहे, ते करत असतात. ठीक आहे, तर ते तसे का बरं करत असतात? त्याचं मेकॅनिझम काय आहे नेमकं, त्याला काय म्हणत असतात आणि त्या प्रोसेसला काय म्हणतात, ते करणाऱ्या प्राण्यांना काय म्हणत असतात, हे बेसिक. आणि त्यांच्या सोबत सोबत जे काही मानवाची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, जे काही पचन क्रिया आहे, ते नेमकी कशाशी संबंधित आहे किंवा कशी रिलेटेड आहे, ते लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला बेसिक बेसिक जे काही आहे, आज आपल्याला टॉपिक शिकायचं काय? रुमिनेशन. त्याला मराठीमध्ये काय म्हणत असतात? रवंत. जे काही पाळीव प्राणी जे काही बसल्या बसल्या करत असतात, तोंड हलवण्याचं काम, ते नेमकं काय आहे? त्यालाच रुमिनेशन म्हणत असतात. आणि जे प्राणी करत असतात त्या प्राण्यांना रुमिनंट ॲनिमल्स म्हणत असतात. कोणते? रुमिनंट म्हणत असतात. आता लक्षात ठेवा, ते तसे करत का बरं असतात? लक्षात ठेवा मित्रांनो, आपण जे काही प्राणी असतात, पाळीव प्राणी म्हणा, जे काही रुमिनंट प्राणी असतात, ते काय करत असतात? प्लांट खात असतात. प्लांट म्हणजे झाडं झुडपं खात असतात. तर लक्षात ठेवा, झाडं झुडपं जे असतात ना, ते झाडं झुडपाची जे काही सेल आहे किंवा जे पेशी आहे, ती पेशी बनली कशाची? पेशी असते, त्या पेशीच्या आजूबाजूला एक वॉल असतं, त्याला शेल वॉल म्हणलं जाते. कोणती? शेल वॉल म्हणलं जाते. त्याला मराठीत पेशी भित्तिका म्हटलं जाते. ती जी भित्तिका बनली असते ते सेल्युलोज पासून बनली असते. कशापासून? सेल्युलोज. आणि जे काही प्राणी असतात, पाळीव प्राणी, जे रुमिनंट प्राणी असतात, ते प्लांट खात असतात, म्हणजे झाडं झुडपं खात असतात. ते झाडं झुडपाचे जे आहे ते सेल्युलोज पासून सेल वॉल बनलेली असते. त्याच्यामुळे हे जे सेल वॉल आहे ना, सेल्युलोज आहे ना, हा ब्रेकडाऊन करायला खूप जड असते. यालाच पॉलिसॅकराइड असं म्हणत असतात. पॉलिसॅकराइड म्हणजे खूप साऱ्या ग्लुकोज मॉलिक्यूल पासून हा जो बनलेला असतो तो काय असतो? सेल्युलोज असतो. मग हा सेल्युलोज जो आहे, हा सेल्युलोज डायजेस्ट करायचा असते. मग डायजेस्ट करण्यासाठी त्याच्यासाठी एक एन्झाईमची गरज असते. तो एन्झाईम कोणता असतो? तर तो सेल्युलेज नावाचा एन्झाईम असतो. तो जो सेल्युलेज नावाचा एन्झाईम असतो, तो एन्झाईम त्या सेल्युलोज नावाच्या पॉलिसॅकराइडला काय करत असतं? ब्रेकडाऊन करत असतं. आणि हे सगळं करत असण्यासाठी, ह्या सगळी प्रोसेस करण्यासाठी त्यांना जे करावं लागतं ते म्हणजे काय असतं? रवंत असतं. मग ते कसं घडते मी ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा जो काही रुमिनंट प्राणी आहे, जो काही रवंत करणारा पाळीव प्राणी आहे किंवा कोणता जो प्राणी आहे, तो जेव्हा अन्न खातो तेव्हा तो अन्न या नलिकेमधून इथे येत असतो. बरोबर आहे? जो काही अन्न खातो तो या नलिकेमधून तो अन्न येत असतो. अन्न नलिकेमध्ये कधी येतो? जेव्हा तुम्ही बघितलं का, ते एकदा एखाद्या झाडाला किंवा जे काही गवत वगैरे असतं त्यांना जेव्हा तोंड लावतात, ते कंटिन्यू खात 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 जात असतात. खात खात जातात. ते कधी आपण एक घास खालो 32 वेळा चावतो, तसे ते 32 वेळा चावत बसत नाही, किंवा त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो ना. म्हणजे सपोज एवढा एवढा गवत आहे, मग बाकीचे कॉम्पिटिशन असतं त्यांना, कदाचित असं रिझन असू शकते म्हणून त्यांना हे सिस्टम दिली आहे त्यांनी. मग ते कंटिन्यू कंटिन्यू खातच जातात, खातच जातात, खातच जातात. मग जेव्हा एक लिमिट पर्यंत जे खाऊन झाल्यानंतर ते काय करतात? बसतात. पण जेव्हा ते खातात ना, खाल्यानंतर ते खात जातात, खात जातात, आणि जे खाल्लेलं अन्न आहे तो इथं जमा करत असतात. कुठं? इथं. मग लक्षात ठेवा, हे सगळं करण्यासाठी त्यांना एक जो आपल्या बॉडीमध्ये स्टमक आहे, जठर आहे, तो स्टमक इथं पण असतो. पण आपल्याला लोभ नसतात. पण यांचा जो काही हा जो स्टमक आहे, तो स्टमक किती चेंबरचा असतो? 4 चेंबरचा असतो. म्हणजे स्टमकचे 4 भाग पडत असतात. जसे आपल्या मानवाच्या स्टमकचे भाग पडत नाही तसे 4, त्याच्यामध्ये कार्डियाक, फंडस, पेल्विस ते असतं. ठीक आहे, पण हे जो इसोफागस आहे, सॉरी स्टमक आहे, या स्टमकचे 4 भाग असतात. मग त्या 4 भागाला वेगवेगळे नावं आहेत. तर प्रत्येक भागाचा स्पेसिफिक काय असतो? फंक्शन असतो. का ते जेव्हा अन्न खात असतात प्राणी, तेव्हा ते प्रत्येक पार्ट हा त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट करत असतो. तो कसा करत असतो बघा. तर जो पहिला पार्ट असतो, हा सर्वात मोठा असतो, त्याला रुमेन म्हणायचं. जो काही स्टमक आहे, हा रुमिनंट ॲनिमलचा जो काही स्टमक आहे तो 4 चेंबरचा असतो. तो त्याच्यामध्ये एक रुमेन नावाचं चेंबर आहे. त्याच्यानंतर दुसरा नाव आहे एक रेटिकुलम, तिसरा नाव आहे ओमॅसम, आणि चौथा आहे ओबोमेसम. मग तुम्हाला विचारलं
की रुमिनंट नावाच्या रुमिनंट जे काही प्राणी असतात रुमिनेशन करत असतात त्या प्राण्यामध्ये स्टमक किती चेंबरचं असतं तर 4 चेंबर असतं. मग ते चेंबर कोणते असतात रुमेन, रेटिकुलम, ओमॅसम आणि ओबॅमॅसम. मग जेव्हा केव्हा ते प्राणी अन्न खात असतात तेव्हा अन्न खाल्ल्यानंतर तो जो अन्न आहे त्या रुमेनमध्ये जमा होत असतं. रुमेनमध्ये जमा झाल्यानंतर त्या रुमेनमध्ये जमा झाल्यानंतर जे काही तो अन्न आहे तो पचवण्याची प्रक्रिया सुरू होते. मग जेव्हा रुमेनमध्ये हा ठेवलं जातं पण जेव्हा खाताना ठेवलं जातं रुमेनमध्ये पण जेव्हा ते पाळीव प्राणी एका जागेवर बसले असतात तेव्हा मग हा जो रुमेन मधला जो काही खाल्लेला अन्न होता ते पुन्हा वापस आपल्या कुठं आणत असतात तोंडामध्ये आणत असतात आणि तोंडामध्ये आणल्यानंतर ते चघळत असतात. चघळत असतात म्हणजे नेमका काय करत असतात तर ते आपल्या तोंडामधून त्या अन्नामध्ये सलाइवा जो आपला काही सलावा आहे तो सलावा मिक्स करून पुन्हा वापस कुठं पाठवतात रुमेनमध्ये. म्हणजे रुमेनमध्ये किती वेळा आला तो अन्न 2 वेळा. पहिले वेळेस खाताना 1 वेळा आला खाऊन झाल्यानंतर बसल्यानंतर रुमेनमधला वापस गेला सलावा जमा केले त्याच्यानंतर रुमेनमध्ये आला. रुमेनमध्ये आल्यानंतर त्याचं डायजेशन सुरू होते पण जो काही सेल्युलोज आहे तो पचवण्यासाठी सेल्युलेज नावाचा एन्झाईम असतो तो सेल्युलेज नावाचा एन्झाईम कोण तयार करत असतं या रुमेनमध्ये असणाऱ्या बॅक्टेरिया किंवा प्रोटोझोआन. मानव हा सेल्युलोज का बरं पचवू शकत नाही त्याचं मेन रिझन आहे कारण आपल्या बॉडीमध्ये सेल्युलेज नावाचं एन्झाईम तयार होऊ शकत नाही. का कारण ते आपल्या बॅक्टेरिया किंवा ते प्रोटोझोआन आपल्या बॉडीमध्ये नसतात जे सेल्युलेज नावाचे एन्झाईम सिक्रेट करू शकतील त्याच्यामुळे आपण ते पचवू शकत नाही. हा एक मेन रिझन झाला. मग त्याच्यानंतर जेव्हा रुमेनमध्ये आलं त्या रुमेनमध्ये हे सेल्युलेज नावाचं एन्झाईम त्याच्यावर वर्क करून तो जो अन्न आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात डायजेशन होत असतं. त्याच्यानंतर तो रुमेन मधला जो काही अन्न आहे तो ह्या रेटिकुलम पार्ट मध्ये सेकंड नंबरवर रेटिकुलम मध्ये येत असतं. रेटिकुलम मध्ये आल्यानंतर तो जो तयार झालेला अन्न होता त्याचे प्रोसेस चालू आहेत पचनाच्या इथून तिथं पहिला रुमेन मध्ये आला मग रेटिकुलम मध्ये आला रेटिकुलम मधून तो ओमॅसम मध्ये येते. ओमॅसम मध्ये आल्यानंतर याच्यामध्ये काही प्रमाणात त्याचं ऍब्झॉर्प्शन होत असतं आणि त्याच्यानंतर याच्यातला जो काही अन्न आहे तो इथं अबोमेसम मध्ये येतं. म्हणजे पहिले रुमेन मध्ये येतं. एकदा रिपीट करून सांगतो पहिले खाताना तो रुमेनमध्ये पाठवतात बसल्यानंतर रुमेन मधला वापस घेतात तोंडामध्ये येतं लाड जमा होते त्याच्यानंतर तो पुन्हा रुमेनमध्ये जातं रुमेन मधून तो रेटिकुलम मध्ये येतो रेटिकुलम मधून तो ओमॅसम मध्ये जातो ओमॅसम मधून अबोमेसम मध्ये जातो आणि ओबेमॅसम मधून मग तो स्मॉल इंटेस्टाईन थ्रू इकडे जाऊन तो त्या ब्लड मध्ये असिम्युलेट होत असतं किंवा पेशीपर्यंत पोहोचवलं जातं आणि जो न पचलेला अन्न आहे त्याच्यानंतर इकडून मोठ्या आतड्याकडे जाऊन तो एक्सक्रिशनच्या माध्यमातून काय केलं जातं बाहेर पाठवलं जातं. तर मित्रांनो जे काही मानवाची सिस्टीम आहे ह्युमन बिंगची सिस्टीम आहे आणि ह्या जे रुमिनंट नावाच्या प्लॅन्टची सिस्टम ॲनिमलची सिस्टीम आहे ती वेगळी आहे फक्त या स्टमकमुळे किंवा हा जो स्टमक आहे तो 4 चेंबरचा असल्यामुळं तो कधी कोणत्या पार्टमध्ये जातो ते मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलाय. रुमेनमध्ये कधी जातं रेटिकुलम मध्ये कधी जातं ओमॅसम मध्ये कधी जातं आणि ओबॅमेसम कधी जातं हे सगळी माहीत असणं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ह्या बेसिक गोष्टी असतात ते द्रवंत करत बसत असतात तो मेकॅनिझम फक्त आपण ऐकलं होतं पण आता प्रत्यक्षात तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न केला की ते सिस्टम अशी असते. ठीक आहे तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. स्वतःची काळजी घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.